माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमध्ये फिरतात। एवढी जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं। काल माझ्या मातोश्री कार्यालयामध्ये शिवसेनेमध्ये अनेक लोकांचे प्रवेश घेतले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मी त्या ठिकाणी बोललो की 35 कोटीच्या कामाचं वाटप मी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी केलेलं आहे। ठेकेदार माझ्याकडे यायचे, कामं मागायचे, परंतु ते ठेकेदारापेक्षा कार्यकर्त्याला काम देणं हे मी प्राधान्यक्रम समजल्यामुळे 35 कोटीच्या कामाचं मी वाटप केलं। पण दुर्दैवाने माझ्या डाव्या हाताची नस दबली असल्यामुळे सारखे माझे तोंडातले शब्द कधी थोडे वेळ वाकडे पडतात, तर तो कामाच्या वाटपाच्या ऐवजी कमिशन हा शब्द तोंडामध्ये आलेला आहे, तो चुकून आलेला आहे। त्या शब्दाचा धाचा मा केला गेला आणि त्याचा विपर्यास केला गेलेला आहे। त्याच्यामुळे कमिशनचं नव्हे तर 35 कोटीच्या कामाचं वाटप केलेलं आहे असा तो शब्द होता। चर्चेमध्ये आता असा काही विषय असला तर विरोधकांना कोलीत मिळतं, त्याचा पुरेपूर त्याला बदनाम करण्याचा फायदा उचलतात, पण सत्यता त्याच्यामध्ये वेगळी आहे आणि आता आपल्या माध्यमातून पोहोचल्यानंतर ते सगळं संपून जाईल। आता बघा 2-3 वर्ष झाले तुम्ही विधान भवनात आहात, कोणा आमदाराला किती पैशाची कामं मिळतात हे तुम्हाला माहिती आहे आणि 35 कोटी कमिशन म्हटलं तर ती अमाऊंट किती होते, त्याच्यामध्ये कमिशन नाही तर ते कामाचा विषय आहे असा होता। माझं त्यांना म्हणजे अदरवाईज त्यांनी घेऊ नये, समजून घ्यावं, तेही आमदार आहेत, त्यांना माहिती आहे की परिस्थिती कशी आहे, त्याच्यामुळे माझ्या शब्दाचा हा विपर्यास झालेला आहे। एनमेन आता 5 कोटीचा आमदाराला निधी, त्यातले 1 कोटी पण मिळालं नाही, एवढं कमिशन कुठून मिळणार आहे?